भिडत एकमेकांची भिडत असताना अर्जुन 11 रहमतनगर आणि दुसऱ्या बाजूला जय हनुमान वडकुण डहाणू, एका बाजूला बोईसर डहाणू असा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथे जर पाहिला सॉफ्ट हँडने खेळलं गेलंय, धावचीची संधी निर्माण खतरेत आहे. पंचांकडे जोरदार अपील क्राऊड केला गेलाय, परंतु या अपीलवरती या क्राऊडवरती सहमत नाही आहेत. पंच आपल्याला धीरज पाहायला मिळत आहेत. मॅन फ्रॉम आपण जर पाहिलं तर मॅन फ्रॉम उनबाड कडनं मात्र बिलॉंग करत आहेत आणि चांगली पंचांची भूमिका त्यांच्याकडनं पाहायला मिळत असते. चांगलं पंच भूमिका आपल्याला पाहायला मिळत असते धीरज दादा यांच्याकडनं. पाहूया इकडे जर पाहिलं चेंडू मात्र ऑफस्टिकच्या बाहेर. पंच पुन्हा एकदा आमच्याकडे वळत आहेत, आम्हाला दर्शवत आहेत की हा चेंडू मात्र खराब आहे, वाईट बॉल असं दर्शवलं जातोय. इथे जर पाहिलं पुन्हा एकदा धावांचा खर्च होत असताना पाहायला मिळते. इकडे सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न, ही स्ट्रॅटजी आहे. जय हनुमान वडकुण संघ जर आपण पाहिला तर गोलंदाजीमध्ये एक अफलातून कामगिरी करत असतो जय हनुमान वडकुण संघ. आणि त्यांच्याकडे गोलंदाजी आपण जर पाहिलं तर सुंदर गोलंदाजी असते आणि त्या 40-45 धावांपर्यंत जरी पोहोचले तर त्या धावा कशा डिपेंड करायचे ते जय हनुमान वडकुण संघाला नक्कीच माहिती आहे. परंतु इकडे सिंगल धाव घेणं, श्वास घेणं, मोकळं श्वास घेणं कठीण करून दिलं आहे. अर्जुन 11 रहमतनगर यांचाही विचार केला तर अफलातून कामगिरी त्यांच्याकडनं होत असते. फिल्डिंग एफर्ट, बॅटिंगमध्ये, गोलंदाजीमध्ये या तिन्ही फॉर्मॅटमध्ये चांगलं कार्य करत असतात आणि चांगलं कार्य हे नक्कीच आपल्याला विजयाच्या वाटचालीकडे नेत असतात. मागच्या वेळी आपण पाहिलं तर SD विनरची स्पर्धा, त्या SD विनरच्या स्पर्धेमध्ये अफलातून कामगिरी अर्जुन 11 संघाकडनं झाली होती आणि जबरदस्त कार्य त्यांनी निभावलं होतं. पॅराडाईज संघाला कुठेतरी हलवून टाकलं होतं त्या स्पर्धेमध्ये आणि तेच पुन्हा इकडे जय हनुमान वडकुण संघाला हलवण्याचं काम करेल का अर्जुन 11 इथे संघ पाहायला मिळतो. इकडे सुंदर चेंडू, ब्लॉक होलचा चेंडू ज्याला म्हटलं जातं, तो ब्लॉक होलचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. ऑफ स्टिकला चेंडू ठेवले जात आहेत. फलंदाजाला सांगितलं जाते रिस्क घ्यायचं असेल तर स्वतःच्या जिम्मेदारीवरती रिस्क घ्यावं लागेल आणि ते रिस्क घेत असताना फलंदाज दिसतोय. परंतु हा चेंडू जर पाहिला थोडंसं लेंथमध्ये परिवर्तन करण्याच्या प्रयत्नात इथे चेंडू जर पाहिलं लेग स्टिकच्या बाहेर हाताळला जातोय. पाहूया पुढचा चेंडू. हा इकडे लेग स्टिकला थोडंसं कुठेतरी हलकासा इकडे गॅप राहिला गेला, नाहीतर चेंडू मात्र इथे यष्ट्यांना लागलं गेलं असतं. वाईड पुन्हा एकदा दर्शवलं जातोय पंचांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा तिसरा वाईड येताना पाहायला मिळतो. इकडे चांगली गोलंदाजी होत असताना कुठेतरी व्हेरिएशन करण्याच्या नादामध्ये आपली गोलंदाजीला कुठेतरी खराब गोलंदाजीकडे वळवताना दिसतोय. गोलंदाजाचा विचार केला रियाज आपल्याला पाहायला मिळतोय. तर नक्कीच आमचे 12वे सुद्धा पाहायला मिळतात अर्जुन 11 संघाचे. पाटील नेटवर्कसाठी मात्र कॅमेरामॅनचं भूमिकेत असतात, परंतु आज आपल्या संघासाठी इथे मात्र मैदानाच्या बाहेरून आमच्या कॉमेंट्री बॉक्समधनं एक राखीव खेळाडू म्हणून अर्जुन 11 संघासाठी मात्र इथे पाहायला मिळत आहे. तिकडे पाहूया इंटू द गॅपमध्ये असेल का चेंडू. जबरदस्त एफर्ट दिलं जातोय. एफर्ट फार महत्त्वाचा आहे. जेव्हा गोलंदाजी चांगली होत असते तेव्हा क्षेत्ररक्षकाचं काम असतं चांगलं एफर्ट देऊन चेंडू रोखणं आणि जेव्हा चेंडू रोखले जाणार, जेव्हा धावा रोखल्या जाणार तेव्हा मात्र गोलंदाज एक चांगल्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळेल. इकडे षटक क्रमांक पहिलं होतोय समाप्त आणि या पहिल्या षटकाच्या उत्तरार्धी धावफलकावरती जय हनुमान वडकुण संघ जाऊन पोहोचतोय. स्कोर कार्डवरती 5 धावा इथे पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक 5 धावा स्कोर कार्डवरती लागल्या जात आहेत. जय हनुमान वडकुण संघ नक्कीच इकडे पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेन या सामन्यामध्ये, कारण की पहिलं षटक संपलेलं आहे. त्यानंतर येणारे 4 षटकांचा खेळ बाकी आहे. तर मागे काय झालंय ह्याचा विचार न करता पुढे काय करायचं आहे ह्याचा विचार करून जय हनुमान वडकुण संघ नक्कीच या सामन्यामध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेन. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अफजल आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी अफजल यांच्याकडनं पाहायला मिळत असते. इकडे स्विंग चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर काटा बदलला आणि फलंदाजाला सुद्धा आपला काटा बदलत सरळ डगआउटमध्ये पाठवलाय. इकडे विकेट होतोय पतन. बॅक टू द डगआउट. फलंदाज विकेट. गोलंदाजी ह्याचा गोलंदाजीसाठी मात्र ओळखला जातो हा गोलंदाज आणि पद्धतीने ज्या लेंथमध्ये चेंडू टप्पा पडला आणि स्विंग झाला सरळ मधल्या एष्टीवरती मात्र चेंडू जाऊन बसला. दांडी गुल केली गेली फलंदाजाची. न्यू बॅटर
हा हा इकडे सरप्राईज केलं होतं, पुन्हा एकदा सरप्राईज केलं होतं, सरप्राईज दिलं गेलं होतं. तर नक्कीच इथे सरप्राईज केल्याबरोबर चेंडू मात्र सरळ यष्ट्यामध्ये येत असताना शेवटच्या क्षणामध्ये आपला बॅट क्लोज केली गेली. सिंगल धाव इथे परिपूर्ण केली जाते. इकडे नक्कीच फलंदाजांवरती प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न केला जातो. गोलंदाजाच्या माध्यमातून अफलातून गोलंदाजी होते. हा इकडे जर पाहिलं पुन्हा एकदा दांडी 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 गुल, फलंदाज पुन्हा एकदा बॅक टू द डग आउट, विकेट. मास्टर जाव्या इकडे गोलंदाजी अफलातून गोलंदाजीचा मारा इथे अफजलकडनं पाहायला मिळतोय. आणि इथे जर पाहिलं फलंदाजांना मात्र पूर्णपणे नखं चावण्याचं काम करण्याचा प्रयत्न केला जातोय. नखं चावली जाते, प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत. प्रश्नाचं उत्तर सोडवायचं कसा हा प्रश्न झालाय. हा एक प्रश्नाचं उत्तर सोडवायचं कसं, अफजलला कसं सोडवायचं. हा इकडे पुन्हा एकदा फटका, मिस टायमिंग आहे. इकडे खराब शॉट सिलेक्शन आहे. एक धाव घेण्याचा प्रयत्न इकडे होतोय, पूर्ण चोरी झाली आहे धावाची आणि ती चोरी घेण्याचा प्रयत्न करणार. इकडे चोरी करण्याचा प्रयत्न होणार, कारण की इकडे एक एक धावा फार महत्त्वाच्या आहेत. कारण की आपण क्रिकेटच्या खेळामध्ये पाहिलं असेल, एक एक धावांसाठी मात्र संघ स्पर्धेतनं बाहेर होत असतात आणि ती एक धाव किती महत्त्वाची असते ते नक्कीच शेवटच्या क्षणाला कळत असतं की एक धाव किती महत्त्वाची होती. आणि इथे जर पाहिलं स्विंग, चेंडू स्विंग होतोय, काटा बदलतोय, तेच इकडे मात्र फलंदाजांना थोडंसं त्रास होतोय. आणि इथे चांगली गोलंदाजी होते. अर्जुन 11 रहमतनगर संघाकडनं फटका टॅप करण्याचा प्रयत्न, फाईनमध्ये खेळण्याचे प्रयत्न केले जात आहेत, परंतु त्या प्रयत्नाला यश कुठे होणार प्राप्त. तर इथे मात्र फलंदाजाला प्राप्त होत नाहीये यश, गोलंदाजाला होतोय प्राप्त यश. इकडे षटक क्रमांक दुसरं सुद्धा होतोय समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीत 5 धावा आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकाच्या अखेरीत जर आपण पाहिलं तर धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचले 8 धावा. या षटकात गोलंदाजानं धावा खर्च केल्या 3. इकडे जर आपण म्हणतात ना, जेव्हा एखादा खाऊ खात असतो तेव्हा तो म्हणतात की दे रे मला पण दे थोडं, तेव्हा तो नाही देत, तेव्हा आपण काय म्हणतात की कंजूस आहे, हा कंजूस आहे, द्यायला बघत नाही. तसंच गोलंदाजाने केलंय. 2 षटकांमध्ये दोन्ही गोलंदाजांनी कंजूसगिरी केली आहे. मी जास्तीत जास्त धावा खर्च करणार नाही, ही त्यांची कंजूसगिरी गोलंदाजीमध्ये आहे आणि त्यांनी ते काम केलंय. इथे जर पाहिले येणारे 18 चेंडूंचा खेळ उर्वरित जर बाकी आहे, परंतु जय हनुमान वडकुंज संघ हा कितपर्यंत आपल्या संघाला मजबूत परिस्थिती असेल. परंतु इकडे गोलंदाज मात्र सांगतायत वडकुंज संघाला आता मात्र ओळखावा लागेल आमचा संघ किती मोठा आहे आणि आमच्या संघाची गोलंदाजी किती मोठी आहे. इथे जर पाहिलं एक एक चेंडूवरती आक्रमण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत आणि त्या आक्रमक करण्याच्या प्रयत्नात आपला विकेट मात्र डाऊन होत आहे. इथे कोणाला तरी जबाबदारी घ्यावी लागेल, जबाबदारीचं टॉनिक घ्यावं लागेल. जेव्हा जेव्हा म्हणतात ना, एखादा आपला संघ कुठेतरी मुश्किल परिस्थितीमध्ये असतो आणि ती परिस्थिती खराब असते, त्या खराब परिस्थितीतनं सावरण्यासाठी कोणाला तरी एक जबाबदारी घ्यावी लागते. ती जबाबदारी आता मात्र वडकुंज संघाच्या कोणत्या तरी एका फलंदाजाला जबाबदारी घ्यावी लागेल आणि एक चांगला खेळ इथे साकारावा लागेल आपल्या संघासाठी. हा इकडे इन टू द गॅप, क्षेत्ररक्षक अगोदरच मन बनवलं की इथे चेंडू येणार आणि त्याचं चेंडू रोखण्यासाठी इथे गॅप मिळाला गेला आणि त्या गॅपमधनं चेंडू मात्र निघून गेला धन 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 करत सीमारेषेच्या बाहेर. चौकार, 4 धावा. डीजे मास्टर जाऊया, आपल्याला सुंदर असं डीजे मास्टर आपल्याला पाहायला मिळते. तर डीजे वादन केलं जातंय, सुमधुर संगीताने मंत्रमुक्त केलं जातंय. ही स्पर्धा भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि या भव्य दिव्य स्पर्धेचं आजचं शेवटची रजनी आहे, शेवटची रात्र आहे आणि या शेवटच्या रात्रमध्ये 8 संघांचा कडवी धुंद पाहायला मिळते. 8 संघ मात्र आपला भवितव्य आजमावत आहेत. त्यामध्ये एक संघ मात्र बाहेर झाला, तो म्हणजे दनसार संघ, आई जगदम दनसार संघ हा मात्र बाहेर झाला या स्पर्धेतनं आणि मायखोप संघ हा मात्र टॉप 4 मध्ये जाऊन पोहोचलाय. इकडे कट केला गेलाय इन टू द गॅप. पुन्हा एकदा चेंडू झालाय पॉइंटच्या रिझर्व मधनं, येतोय पुन्हा एकदा दमदार चौकार.
धावसंख्या धावफलकांवरती 16 धावा. आणि इथे जर पाहिलं, मी म्हटलं होतं 2 षटकामध्ये जे काय झालंय ते झालंय, परंतु येणाऱ्या 18 चेंडूचा खेळ उर्वरित बाकी आहे. जयहनुमान वडकुंज संघ कुणाला तरी जबाबदारी घ्यायची आणि ती जबाबदारी घेतली या 2 फलंदाजाने आणि ती जबाबदारी आता निभवावी लागेल. आपल्या संघाला फायटिंग स्कोरकडे न्यायचं असेल तर एक चांगली फलंदाजी करावी लागेल, कारण की जय हनुमान वडकुंज संघ हा गोलंदाजीसाठी मात्र ओळखला जातो, परंतु अर्जुन 11 हा संघ सुद्धा गोलंदाजी आणि फलंदाजी याच्यासाठी ओळखला जातो. पाहूया मॅचमध्ये नक्कीच रोमांच आहे. इकडे पुन्हा एकदा फटका खेळला गेला, सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न, धावचीची संधी निर्माण, परंतु इकडे जर पाहिलं जी खिचडी बनवली होती ती खिचडी आता खायची वेळ आलेली, परंतु ती खिचडी तिथेच राहिली. इकडे विकेट मिळण्याची संधी निर्माण झाली होती, ती विकेट घेण्याची संधी निर्माण झाली होती. चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे, उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती. हा पुन्हा एकदा तेच प्रयत्न पाहायला मिळत आहेत. सहजासहजी दावा देत नाही आहेत. सिंगल धाव इथे परिपूर्ण केली जात नाही आहे. इथे सिंगल धावेचा प्रयत्न केला जातोय. जेव्हा जेव्हा आपण क्रिकेटच्या खेळामध्ये पाहत असतो, फलंदाज अंडरम बॉक्स क्रिकेट असू द्या किंवा ओव्हरम क्रिकेट असू द्या, ओव्हरम क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं फलंदाजांना मोठमोठे फटके खेळता येतात, परंतु सिंगल डबल जो मोकळा श्वास असतो तो घेणं कठीण जात असतो. त्याचबरोबर इथे अंडरम बॉक्स क्रिकेटचं म्हटलं तर चौकार शोधणं कठीण जातं, परंतु सिंगल डबलसुद्धा तेवढंच कठीण असतं, कारण की 9 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एक दावा रोखण्यासाठी तत्पर असतात. इथे पाहूया पुढचा चेंडू. इकडे पुन्हा एकदा चेंडू चाललाय, परंतु जबरदस्त ॲफर्ट. इकडे टाळ्या वाजल्या पाहिजेत. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय, महसूल आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त एफर्ट त्यांच्याकडनं पाहायला मिळालं. इकडे चौकार जाता 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 मात्र राहिला गेलाय. इकडे वडकुंज संघ नक्कीच अपेक्षित होता की हा चौकार गेलाय, परंतु हा चौकार न जाता क्षेत्ररक्षकाने दिलेला एफर्ट हा मात्र चेंडू रोखण्याचा प्रयत्न. सिंगल धाव फक्त मिळेल. धावसंख्या धावफलकांवरती 17 आणि इकडे खतरा आहे कुठेतरी वडकुंज संघावरती, कारण की येणारे 12 चेंडूंचा खेळ आता बाकी असेल आणि त्या 12 चेंडूमध्ये जय हनुमान वडकुंज संघ कितपर्यंत बाजी मारेल ह्याच्यावरती लक्ष असेल. जाऊया आपण नेक्स्ट मॅचसाठी. आपण तिसरा मॅच पाहणार आहोत. साई गणेश सातपाटी आणि YBCC वेऊर ह्या 2 संघांमध्ये आपण नेक्स्ट मॅच पाहणार आहोत. तर इनिंग मेकमध्ये दोन्ही संघांना विनंती असेल आपण रिपोर्ट करायचं आहे. जाऊया. चौथं षटक मार्गस्थ असेल आणि या चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती अफजल. पुन्हा एकदा अफजलला आणलं गेलंय. अफजलचा या पहिल्या चेंडूवरती चेंडूला पाठवलंय सीमा रेषेच्या बाहेर. धन 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 करत कार्पेटला रोल करत चेंडू मात्र इथे निघून जातोय सीमा रेषेच्या बाहेर. इथे चौकार पाहायला मिळतोय. पाहूया इथे स्वागत मात्र केलंय चौकारानं, परंतु येणारे 5 चेंडू पाहूया अफजलकडनं कोणत्या लेंथमध्ये असतील. इकडे पहा ही क्वालिटी आहे त्या गोलंदाजाची. हे फलंदाजांना मात्र रोखण्याची क्वालिटी त्याच्याकडे आहे. जरी पहिल्या चेंडूवरती त्याने माझ्यावरती आक्रमण करून चौकार नोंदवला असेल, परंतु पुढचा चेंडू हा माझ्यासाठी चांगला असेल आणि चेंडूवरती विकेट मात्र मिळवला जातोय. आणि विनंती असेल प्रत्येक संघाला क्रीजवरती आपण टीम मीटिंग करू नका. क्रीजच्या बाहेर थोडंसं लांब आपण उभं राहून टीम मीटिंग करायचं आहे. विकेटचं पतन झालंय. विकेट मात्र इथे गमावल्यात 5 विकेटचा लॉस झालाय जय हनुमान वडकुंज संघ. इथे जर आपण पाहिलं नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये भावेश ह्यांना मात्र कोणाला तरी जबाबदारी घ्यावी लागेल धावसंख्या उभारण्यासाठी. पाहूया अफजल पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती. पुन्हा एकदा दांडी 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 गुल फलंदाज पुन्हा एकदा बॅक टू दी डगआउट. विकेट. इथे जर पाहिलं तर अफजलने चांगली गोलंदाजी करून 4 विकेट मात्र मिळवल्यात. 4 विकेट त्यांच्या गोलंदाजीमधनं आपल्याला पाहायला मिळते. वैयक्तिक दुसरं षटक तो हाताळतोय आपल्या गोलंदाजी ट्रॅकवरनं आणि आपल्या संघाला एक चांगली गोलंदाजी हवी आहे, ती गोलंदाजी मात्र केली जाते अफजलच्या माध्यमातून. इथे जर पाहिलं गोलंदाजी ट्रॅकवरनं अफजलने चेंडूंचा खेळ समाप्त केला आहे 3 आणि त्या 3 चेंडूमध्ये दावा खर्च केली आहे 4. इथे पाहूया 2 विकेटचा लॉस जरूर केलाय. पाहूया येणाऱ्या 3 चेंडूमध्ये किती लॉस करतोय. इकडे सॉफ्ट हँडने सिंगल. एक सेन्सिबल क्रिकेट
क्रिकेट जर आपण क्रिकेटच्या खेळामध्ये जर आपण पाहिलं सेन्सिबल क्रिकेट खेळणं हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. जेव्हा आपल्या धावांच्या गतीला ब्रेक लावला जात असतो, चौकार षटकार जेव्हा ओव्हरआर्म क्रिकेटचं म्हटलं तर चौकार षटकार आणि अंडरआर्म क्रिकेटचं म्हटलं तर चौकार येणं जेव्हा कठीण होतं तेव्हा मोकळा श्वास घेणं म्हणजे क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल हे फार महत्त्वाचे असतात. जर आपण सेन्सिबल क्रिकेट खेळलं तर नक्कीच मोठ्या धावसंख्येकडे आपण वाटचाल करू शकतो. जर प्रत्येक चेंडूवरती आक्रमकता दाखवली तर कुठेतरी आपल्याला धावांच्या गतीवरती ब्रेक लावताना दिसेल, तो म्हणजे गोलंदाज. इकडे पाहूया पुन्हा एकदा चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु इकडे कलेक्शन तेवढं चाललेलं नाही आहे. सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु मिळणार नाही आहे. चेंडूचा खेळ समाप्त होतोय. 5 लास्ट बॉल रिमाइनिंग. शेवटचा चेंडूचा खेळ इथे बाकी असेल अफजलांच्या गोलंदाजीमधनं. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया या शेवटचा चेंडू कशा प्रकारे फेस करतोय फलंदाज. इकडे तेच प्रयत्न दिसत आहेत परंतु प्रयत्नाला यश मिळणार नाही आहे. श्वास घेणं कठीण करून दिले आहे अर्जुन 11 रहमतनगर या संघानं. इकडे जय हनुमान वडकुंज संघाला. इकडे जय हनुमान वडकुंज संघाचा विचार केला तर पहिल्या या 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या 4 षटकांच्या अखेरीत धावफलक जर आपण पाहिलं 22 म्हणजे 22 धावा धावफलकांवरती. 22 धावा पाहिलं तर 5.50 ची सरासरी इथे गाठली आहे. परंतु या शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ उर्वरित आहे आणि ते शेवटच्या 6 चेंडूमध्ये किती धावांची गती इथे दिली जाणार. 22 धावा धावफलकांवरती. तर जाऊया इथे जर आपण पाहिलं शेवटचं षटक मार्गस्थ होत आहे. शेवटच्या षटकातील पहिला चेंडू इकडे पाहूया. सिंगल घेण्याचा प्रयत्न. 7वा विकेट इकडे गमावला जातोय. जय हनुमान वडकुंज संघाने 7वा विकेट गमावला गेलाय. 7 विकेटचा लॉस झालाय. इकडे 22 धावेवरती पूर्णपणे आक्रमकता, पूर्णपणे गोलंदाजीमध्ये धारधार गोलंदाजी तेवढीच पाहायला मिळते. तिखट गोलंदाजी पाहायला मिळते आणि कंजूसगिरी तेवढीच पाहायला मिळते. कंजूसाई दाखवले अर्जुन 11 संघाने. रहमतनगर संघ आपल्याला पाहायला मिळतोय अफलातून कामगिरी करत असतात. फिल्डिंग एफर्ट सुद्धा तेवढंच पाहायला मिळत असतो. आता गोलंदाजी सुद्धा तेवढीच चांगली पाहायला मिळते. पाहूया. हा 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 इकडे सुंदर फटका, अफलातून फटका पाहायला मिळतोय. नेत्रदीपक फटका पाहायला मिळतोय. चेंडू जसा मारला गेलाय, ज्या लेंथ मध्ये चेंडू होता, इकडे ब्लॉक होलचा चेंडू होता, त्या ब्लॉक होलच्या चेंडूला जबरदस्त हेलिकॉप्टर सारखं खेळलं गेलं आणि चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर चौकारसाठी. 4 धावा इथे पाहायला मिळतोय. चौकार पाहायला मिळतोय. आणि पाहूया पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज आहे. आता काय लेंथ मध्ये परिवर्तन करेल आता पाहूया. पुन्हा एकदा खतरेत आहे. पाहूया पंचाकडे अपील केली गेली आहे. पंच मात्र दर्शवत आहेत नॉट आउट, नॉट आउट, नॉट आउट असं मात्र त्यांच्याकडनं दर्शवलं गेलं आहे. इथे जर पाहिलं सिंगल धाव इथे परिपूर्ण होते. धावसंख्या 1 ने वाढ घेईल. धावफलक जाऊन पोचेल स्कोरकार्डवरती. 27 धावा 27 रन स्कोरकार्डवरती लागल्या जात आहेत. इथे जर पाहिलं 30 धावेवरती जरी जय हनुमान वडकुंज संघ पोचला तर एक फायटिंग स्कोर असू शकतो जय हनुमान वडकुंज संघासाठी, कारण की त्यांच्याकडे गोलंदाजी अफलातून आहे. इथे जर पाहिलं पाहूया पुन्हा एकदा संधी आहे. पुन्हा एकदा पंच सांगतायत नॉट आउट, नॉट आउट असं त्यांच्याकडनं दर्शवलं गेलं आहे. परंतु टीव्ही अंपायरकडे पुन्हा एकदा रेफरल केलं गेलं आहे धावचीतच्या स्वरूपामध्ये. इकडे पाहूया. इकडे पाहिलं जाणार आणि तुमच्यापर्यंत पुन्हा एकदा पोहोचवलं जाणार. तत्पूर्वी ऐकूया एक सुमधुर संगीत.
तर जाऊया इकडे नोट आउट आणि नोट आउट इकडे पाहायला मिळते. पाहूया पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. हा हा इकडे संधी होती फलंदाजाला, नो बॉल पंचांकडनं आलाय, परंतु फलंदाज इकडे बॉक्स क्रिकेटच्या नियमानुसार विकेट गमावला जातोय. त्याचबरोबर इकडे ऑल इन झालाय संघ जयमान वडकुन संघ. ही एक धाव मात्र मिळेल आणि या एक धावेने धावफलक जाऊन पोहोचेल स्कोर कार्ड वरती. 29 धावा धावफलकांवरती जाऊन पोहोचत आहेत आणि 30 धावांचं लक्ष इथे दिला जातोय. 30 धावांचं लक्ष असेल. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत साई गणेश सातपाडी आणि YBCC वेऊर ह्या दोन संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण टॉससाठी रिपोर्ट करायचं आहे. टॉससाठी आपल्याला आपण टॉस बॉक्समध्ये जुळले जातील. उमरोईचा एक गोड आवाज संतोष पाटील सर. धन्यवाद. मुख्य मंचावर आपण पाहते कल्पेश दादा यांना मी आमंत्रित करीन. या टॉससाठी आपण या मॅचचा टॉससाठी अगदी प्रेमळ व्यक्तिमत्व म्हणून आपण पाहतोय कल्पेश दादा आणि या ठिकाणी उपस्थित होत असताना तर आपण पाहतोय YBCC संघ या ठिकाणी उपस्थित आहे. साई गणेश सातपाटी संघाचा कर्णधार दिवेश. वेलकम. या वेळेस आपण पाहतोय दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. प्रेम आणि दिवेश पाटील. साहेब आणि चषक आपल्याला पाहायला मिळतोय. साहेब आणि चषक. साहेब कॉल आहे आणि चषक आलाय म्हणजेच सातपाडी दोन्ही संघाला आपण शुभेच्छा द्या. दोन्ही संघाला शुभेच्छा द्या आणि पुन्हा एकदा विराजमान व्हा. दिवेश खरं तर रात्र आणि दिवस करता करता आज पुन्हा एकदा रात्रीमध्ये आपण जॉईन झालात. टॉस जिंकलाय, काय डिसिजन असेल? फील्ड फर्स्ट. प्रेक्षकांना ही मॅच अगदी जर पाहिलं तर हाय व्होल्टेज असेल. YBCC सांगलं तर हा देखील एक चांगला संघ. सातपाटी संघ चांगला हा देखील आपण पाहतोय नेहमीच टॉप 4 मध्ये. तर कसं वाटतंय या ठिकाणी येऊन आणि ही टुर्नामेंट खेळून? खूप छान वाटते कारण ही टुर्नामेंट खेळायला आतुरता असते सर्वांची. खूप छान वाटते. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर तुमच्या संघामध्ये पहिल्या दिवसामध्ये जे दुसरा दिवस होता त्यामध्ये कुठेतरी खेळाडू कमतरता होती. यामध्ये जर पाहिलं तर मी कपिलला देखील पाहिलं नाही आणि सॉरी आपण पाहतो तर बसंतला देखील पाहिलं नाही. तर कुठेतरी नवीन खेळाडू तुम्ही घेतलायत परंतु जुने खेळाडू खूप महत्त्वाचे आहेत. काय म्हणशील? कारण की यावेळेस जर पाहिलं तर नवीन खेळाडूंना चान्स दिला. हो नक्कीच. कारण पहिली गोष्ट तर जुने खेळाडू जेवढे असतील तेवढे आम्हाला बरं पडते. हर्षल आणि महेश मामा जे असतात आणि योगेश भाऊ हे असतात तर आम्हाला काय वाटत नाही कारण ते त्यांचं काम करतायत, आम्ही आमचा बॅटिंग करतो. नक्कीच अनुभवी खेळाडू आहेत. त्यामुळे धर्मेशला देखील मी पाहिलं की 12 एक्स्ट्रा खेळाडू म्हणून धर्मेशला आपण पाहिलं होतं. शुभेच्छा असतील तुम्हाला. जाऊया प्रेम, टॉस जिंकला असता काय डिसिजन असता? आम्ही सुद्धा क्षेत्ररक्षणच केलं असतं. आता बॅटिंग करायचे. तुमचा गोलंदाज संतोष अण्णा आज आहे की नाही? आज सुद्धा संतोषांना नाही आहे. म्हणजे एक गोलंदाज तुम्हाला नवीन वापरायचा आहे. तुम्हाला कसं वाटलं या स्पर्धेमध्ये येऊन? खऱ्या तर पाहिलं तर आज ही महत्त्वाची लढत आहे. सातपाडी आणि वेऊर म्हटलं म्हणजेच YBCC म्हटलं तर एक टॉप फाईट मॅच होईल यात काही शंका नाही. कसं वाटलं या स्पर्धेमध्ये येऊन? खरंच खूप छान वाटते. ही स्पर्धा खेळायला खूप आतुरता असते. वर्षभर वाट पाहावी लागते ही स्पर्धा खेळण्यासाठी आणि आज आम्ही क्वालिफायची मॅच खेळतील तर खूप आनंद आहे. नक्कीच तुमच्या ज्या देणगी जी एंट्री फीज आहे त्यातून आतेश दादा आपण पाहतोय नेहमीच सहकार्य करतायत. तर तुम्हाला देखील शुभेच्छा. आपण जाऊया इनगेम मॅचकडे. तर जाऊया पुन्हा एकदा मॅच आपण पाहतोय. सेकंड इनिंगला सुरुवात झाली आहे. पाहूया सेकंड इनिंग
30 धावांचं लक्ष असताना इन टू द गॅप पुन्हा एकदा अफजलच्या बॅटमधनं धुवाधार फलंदाजी होत असताना पाहायला मिळते. आजचा दिवस मात्र अफजलचा आहे असं मात्र दर्शवलं जातोय. चेंडू जाणार इन टू द गॅप, चौकार, 4 धावा. तर नक्कीच सुंदर डीजे वादन केलं जात आहे. सुमधुर संगीत आणि मात्र मंत्रमुक्त केलं जातं आहे. या स्पर्धेचं आपण उर्वी डीजे पाहतोय. रोहित पाटील प्रोप्रायटर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि रुया या नावाने मात्र जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळाले. नक्कीच साई गणेश सातपाटी संघ मात्र इथे उपस्थित झालाय, त्याचंही हार्दिक स्वागत. त्याचबरोबर YBCC संघ हा सुद्धा उपस्थित झालाय. पालघर विभागातील हे 2 संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहूया आहे पुन्हा एकदा चेंडू फील्डमध्ये थोडंसं खराबी होताना पाहायला मिळते. क्षेत्ररक्षकांकडनं मात्र होतीये चूक. चेंडू पुन्हा एकदा जातोय त्यांच्या जवळ मात्र निघून जातोय. चौकारसाठी हा चौकार, 4 धावा इथे मिळतील आणि या चौकारनिशी पुन्हा एकदा धावफलक बदलेल. जाऊया पुन्हा एकदा सुमधुर संगीताकडे. सामन्याचं समीकरण जर आपण पाहिलं 24 चेंडू आणि 20 धावा असं सामन्याचं समीकरण आहे. 24 चेंडू 20 धावा असं सामन्याचं समीकरण असणार आहे. आणि प्रत्येक संघाला निवेदन असेल टीम मीटिंग कमी करायचं आहे, स्पीडअप ठेवा. आणि त्याचबरोबर जो प्रत्येक संघाला विनंती असेल आपण स्पीडअप करायचं आहे. नक्कीच धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठाननं आयोजित धर्मवीर आनंद दिघे साहेब चषक 2025चा हा महाथरार आपण पाहतोय. शेवटची रजनी चेक इथे मात्र आपण पाहतोय या मुख्य मंचावर देलवाडी जी चषक आहे, देलवाडीची जी टुर्नामेंट आहे त्याचे लॉस टाकण्यात येत आहेत. कोणी इच्छुक असेल त्यांनी या ठिकाणी यायचं आहे. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. टप्पा पडल्याबरोबर चेंडू मात्र खालीच राहतोय. इकडे सरप्राईज केलं जातंय, सरप्राईज होतोय. फलंदाज इथे पाहायला मिळतोय, फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय बॅटिंग ट्रॅकवरती आहे. अबो अरेरा आपल्याला पाहायला मिळतोय, त्याला सरप्राईज केलं गेलं. पाहूया पुढचा चेंडू. इकडे स्वीप केला गेलाय, पुन्हा एकदा चेंडू इन टू द गॅप. इकडे खराब गोलंदाजी होताना पाहायला मिळते. एक माइंड सेटअप हलवलं गेलंय पूर्णपणे अर्जुन 11 संघाने, ते म्हणजे जय हनुमान वडकुंज संघाचं. कारण की प्रथमतः जेव्हा फलंदाजी करत असताना ज्या गोलंदाजी झाली, जी गोलंदाजीनं त्यांना पूर्णपणे रोखण्याचा प्रयत्न सक्सेसफुल झाला आणि कमी धावांचा खर्च असताना त्यानंतर फलंदाजी करत असताना धुवाधार फलंदाजी होताना पाहायला मिळते. अर्जुन 11 संघाकडे इकडे सिंगल धाव कंप्लीट होणार की फलंदाज बाद होणार. पंचांचा हात आकाशाकडे. पंच मात्र दर्शवत आहेत OUT फलंदाज होईल बाद, विकेटचं होते पतन. जाऊया पुन्हा एकदा डीजे. यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं पूर्ण डीजेचं वादन केलं जातंय. आणि पाहूया न्यू बॅटर पाहायला मिळतोय. पंच करण्याचा प्रयत्न होतो पॉईंटच्या रिझममध्ये. चेंडू मात्र सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. चेंडूचा खेळ समाप्त होतोय. या षटकांच्या अखेरीत 4 चेंडू समाप्त होत आहेत. पाहूया पुन्हा एकदा सिंगल घेण्याचा प्रयत्न, धावचीची संधी निर्माण. चेंडू जाणार का, तर इकडे रोखलं गेलंय. एफर्ट चांगला पाहायला मिळतोय. इकडे रोखलं गेलं. इकडे जर चेंडू गेला असा सीमारेषेच्या बाहेर तर नक्कीच पंचांचा हात आमच्याकडे येता आणि पंचांचा इशारा येत आहे. पंजा खोलला गेला असता, परंतु चेंडू रोखलं गेलं. धावा मात्र मिळणार सिंगल आणि या सिंगल धावेने धावफलक पोहोचेल स्कोरकार्डवरती, ती म्हणजे 15 धावा. 30 धावांचा लक्ष असताना 15 धावा धावफलकावर पोहोचत आहेत. आता 15 धावांची आवश्यकता आहे. इकडे चेंडूचा खेळ समाप्त होतोय. 5 शेवटचा चेंडू, लास्ट बॉल रिमाइनिंग असेल. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया शेवटचा चेंडू. इकडे हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होतं, दिशा दाखवण्याचा प्रयत्न, स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु पंच दर्शवत आहेत लेग बाईच्या स्वरूपात ही सिंगल धाव
परिपूर्ण केली जाते आणि षटक क्रमांक दुसरं इथे प्रगतीपथावरनं समाप्त होतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त. त्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकांवरती 16. आता जर आपण पाहिलं येणाऱ्या 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि त्या 18 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 14 धावा. जाऊया पुन्हा एकदा उर्वे डीजेकडे. जाऊया गोलंदाजी ट्रॅकवरती. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाजाला मात्र इंट्रोड्यूस केलं गेलंय. गणेश आपल्याला पाहायला मिळते. एक सुंदर गोलंदाज आहे गणेश. त्याच्याकडे ती गुणवत्ता आहे चेंडूला भिरकावण्याची आणि ती गुणवत्ता आता मात्र इकडे साध्य करावी लागेल. कारण की आपला संघ आता ज्या परिस्थितीमध्ये आहे त्या परिस्थितीतनं आपल्या संघाला बाहेर काढायचं असेल तर आपण अफजलला पाहिलं. जी गोलंदाजी अफजलकडनं झाली आहे तीच गोलंदाजी आपण ह्या गोलंदाजाकडनं पाहायला मिळेल का? इकडे पाहूया. गणेश आपल्याला पाहायला मिळतोय. गणेशकडे ती गुणवत्ता आहे. ती गुणवत्ता साध्य करावी लागेल गणेशला आणि त्या गुणवत्तेने आपल्या संघाला जी मुश्किल परिस्थिती आहे त्या मुश्किल परिस्थितीला इथे चांगल्या परिस्थितीमध्ये आणून ठेवावं लागेल. कारण की इथे जर पाहिलं सामना जर आपण पाहिला तर येणाऱ्या 17 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि त्या 17 चेंडूमध्ये 13 धावेची आवश्यकता आहे. तर सामना इथे जर आपल्याला आपल्या जवळ खेचायचा असेल तर चेंडू निर्धाव किंवा विकेट हे मात्र मिळवावे लागतील. इथे जर पाहिलं चेंडू टॅप केला जातोय. सिंगल धावेसाठी मात्र हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. पुन्हा एकदा डिक्लेअर झोनमध्ये सिंगलसाठी मात्र हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल धाव परिपूर्ण केली जाणार कारण की इकडे माइंड सेटअप असेल या दोन्ही फलंदाजांचं. एका बाजूला अफजल पाहायला मिळतं आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं दीपक. हे 2 फलंदाज आहेत आणि या 2 फलंदाजाचं एक कर्णधार आहे. कर्णधाराचा रोल करताना दीपक आपल्याला पाहायला मिळतोय. स्वीप करण्याचा प्रयत्न पाहूया. सिंगल घेण्याचा प्रयत्न आहे. इकडे फेकी खराब. इकडे फेकी अचूक आली असती तर नक्कीच धावचीच्या स्वरूपात बाद झाला असता फलंदाज. इकडे सिंगल धाव रोखणं फार महत्त्वाचं आहे. इकडे सिंगल धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि हे सिंगल धावा रोखण्याचा प्रयत्न केला जाणार का जयंतमान वडकुंज संघाकडनं? इकडे अटॅकिंग फील्ड लावावी लागेल. इकडे एक धाव मात्र रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल जयंतमान वडकुंज संघाला. इकडे तर आपल्याला पुनरागमन करायचं असेल या सामन्यामध्ये तर पाहूया. इकडे पुन्हा एकदा चेंडू खेळला गेलाय. दीपकच्या शरीरावरती हा चेंडू मात्र लागतोय. इकडे धावचीची अपील मात्र केली जाते. क्राऊड केला जातोय. पंचांचा सॉफ्ट डिसिजन आपल्याला पोहोचवला जाईल. पंच सॉफ्ट डिसिजन असणार आहे. थर्ड अंपायरकडे डायरेक्ट रेफरल केलं गेलंय. थर्ड अंपायरकडे डायरेक्ट
जे अल्पेश यांनी जळवले. तीन चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि त्या 3 चेंडूमध्ये सॉरी 4 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूवरती 3 सिंगल आणि 1 विकेट चौथ्या चेंडूवरती इथे पाहायला मिळतंय. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि इथे जर आपण पाहिलं सामन्याचं समीकरण पाहिलं तर 14 चेंडू आणि 11 धावेची आवश्यकता आहे. 14 चेंडू 11 धावा. विकेट मात्र आपल्याला पाहायला मिळतात. 2 विकेट मात्र गमावल्यात. इकडे जर पाहिलं पाहूया सिंगल धाव परिपूर्ण केली जातात. आता सिंगल धावाने सामना जवळ खेचण्याचा प्रयत्नात आहे अर्जुन 11 संघ आणि तेच प्रयत्न करावा लागेल कारण की इकडे जर मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला गेला इकडे चेंडू निर्धाव जर झाले तर नक्कीच पुनरागमन करण्याची संधी मात्र होईल. ते म्हणजे जय हनुमान वडकुंड संघाला. आणि पाहूया इकडे पुनरागमन करेन का जय हनुमान वडकुंड संघ. गणेश गोलंदाजी ट्रॅकवरती पाहूया टॅप केला जातोय. चेंडू रोखण्याचा प्रयत्न आहे. सिंगल रोखण्याचा प्रयत्न आहे परंतु सिंगल इथे रोखू शकत नाही आहे. सिंगल होईल कंप्लीट. 3 षटकांची होती आहे समाप्ती आणि या 3 षटकांच्या उत्तरार्धी धावफलकांवरती जाऊन पोहोचत आहेत. स्कोर कार्ड जर आपण पाहिला स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 21 धावेवरती. इथे जर पाहिलं 12 चेंडू आणि 9 धावेची आवश्यकता. सामन्याचं समीकरण 12 चेंडू 9 धावा. जाऊया पुन्हा एकदा उर्वी डीजीकडे. धन्यवाद. साई गणेश सातपाडी बघायला मिळतो. धबधबा निर्माण केला ज्या सातपाडी अनुष्ठाने केलं होतं खरोखरच. आणि खऱ्या अर्थाने आपण विचार करात ही सायकल आपण बघत आहात आजच्या दिवसात आमचे आदरणीय व्यक्तिमत्व ज्याने 18 वर्षापासून ध्यास लागला आदरणीय दिघे साहेबांचा. ज्याने ध्यास केला शिवसेनेचा आणि जायचं कुठे तर फक्त धर्मवीरांकडे असं आदरणीय वैभवजी संखे यांच्याकडे आपल्याला सायकल दिली गेला आहे. त्यांचं मनापासून कौतुक करायला पाहिजे. आणि खरोखरच त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ कैलासवासी विष्णू साहेब संखे यांच्या स्मरणार्थ सायकल दिली गेला आहे. खरोखर वैभव संघ जेवढं कौतुक करा तेवढं कमी. आणि जाऊया पुन्हा एका आमच्या गोड आवाजासाठी जो समालोचक क्षेत्रामध्ये पहिल्यांदा समालोचन करतोय आमच्या सातपाडीचा एक नामांकित समालोचक. पाहूया इकडे जर आपण पाहिलं पुन्हा एकदा चेंडू वाईड बॉल. इकडे 11 चेंडू 8 धावा असं समीकरण आहे. इकडे गोलंदाजी तिखट करायची आहे. फलंदाजावरती प्रेशर निर्माण करायचं आहे आणि ते करावं लागेल कारण की जर आपण पाहिलं सामना ज्या परिस्थितीमध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये गोलंदाजी चांगली करायची आहे. फलंदाजाला रिस्क घेण्यासाठी मात्र संधी निर्माण करून द्या. फलंदाजाला मात्र रिस्क घेण्यासाठी मात्र इथे उद्भवा. इथे जर पाहिलं गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतोय ज्यांना मात्र इन्स्टिट्यूट केलं गेलं. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज विशेष आपल्याला पाहायला मिळते. विशेष काहीतरी करावं लागेल विशेषला. इथे मैदानाच्या आतमध्ये पाहूया पुन्हा एकदा चेंडू सिंगल घेण्याचा प्रयत्न पैकी पाहायला मिळते. पुन्हा एकदा पंच इथे दर्शवत आहेत नॉट आउट असं त्यांच्याकडनं इशारा केला जातोय. इकडे जर आपण पाहिलं तर TV अंपायरकडे रेफरल केलं जातंय. TV अंपायर मात्र रेफरल केलं जातं. इकडे धावचीची संधी निर्माण झाली होती आणि त्या संधीमध्ये पंचांनी मात्र आपला सॉफ्ट डिसिजन दिला आहे की नॉट आउट आणि थर्ड अंपायरकडे मात्र रेफरल केलं गेलं आहे ते म्हणजे जय हनुमान वडकुंड संघाने. पाहूया
डिसिजन पोहोचवला जाईल मैदानाच्या आतमध्ये. तर नोट आउट आणि नोट आउट इकडे मात्र आपला रिव्ह्यू गमावला जातो जय हनुमान वडकुंड संघाकडनं. पाहूया पुढचा चेंडू. इकडे सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न, तेच प्रयत्न इथे पाहायला मिळतील. सिंगल सिंगल धावांनी मात्र धावांच्या गतीला वेग देण्याचा प्रयत्न केला जातोय. नक्कीच पॅराडाईज संघ सुद्धा इथे उपस्थित झाला. पॅराडाईज संघाचं सुद्धा मनस्वी आभार असेल, मनस्वी हार्दिक स्वागत असेल आणि मनाच्या हृदयाच्या अंतकरणापासून त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत असेल. टॉप मेटमधील आपल्याला संघ पाहायला मिळतोय पॅराडाईज संघ. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत साई गणेश सातपाडी आणि त्यांच्याच विरोधात संघ खेळणार YBCC वेऊर. एका बाजूला दिवेश पाटील तर दुसऱ्या बाजूला करण ठाकूर असा बॅटल रंगणार मैदानाच्या आतमध्ये. परंतु इकडे बॅटल रंगलाय तो म्हणजे जय हनुमान वडकुंड आणि अर्जुन 11 रहमतनगर ह्या दोन संघांमध्ये एक कडवी धुंद पाहायला मिळते. जबरदस्त मॅच पाहायला मिळतोय. शेवटपर्यंत हा मॅच नेण्याचा प्रयत्न केला गेला आणि शेवटपर्यंत या मॅचचा रिझल्ट कोणाकडे लागेल ह्याच्यावरती लक्ष आहे आमच्या प्रेक्षकांचं. पाहूया इकडे नक्कीच पल्लू खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. सिंगल धावा हे फार महत्त्वाचे असतात क्रिकेटच्या खेळामध्ये. सेन्सिबल क्रिकेट हा फार महत्त्वाचा असतो. सेन्सिबल क्रिकेट जेव्हा जेव्हा आपण खेळणार तेव्हा आपण चांगल्या वाटचालीवरती असणार. चांगला खेळ होताना आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघाचा. इथे जर पाहिलं सामना पुन्हा हळूहळू मात्र मंदगतीने चाललाय. इकडे पुन्हा एकदा सिंगल धाव कंप्लीट करण्याचे प्रयत्न केले जात आहे. सिंगल धाव रोखण्याच्या प्रयत्नात आहे जय हनुमान वडकुंड संघ. इकडे सिंगल धावाने धावफलक जाऊन पोहोचेल स्कोर कार्ड वरती ते म्हणजे 26 धावा. अजूनही सामना जिंकण्यासाठी उर्वरित 4 धावेची आवश्यकता आहे. 4 धावा रोखायच्या आहेत, 4 धावा डिफेन्स करायच्या आहेत जय हनुमान वडकुंड संघाला. इथे जर आपण पाहिलं चेंडू इकडे बाकी असतील 7 म्हणजे शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातील. लास्ट बॉल रिमाइनिंग असेल. इथे पाहिलं तर आपली फिल्डिंग अटॅकिंग मात्र लावणं फार गरजेचं आहे. इकडे एक धाव घेणं कठीण करणं फार महत्त्वाचं असेल. इकडे जय हनुमान वडकुंड संघाकडनं चांगली फिल्डिंग अटॅकिंग करावी लागेल. इकडे सिंगल धाव परंतु इकडे स्विच हिटचा फटका स्वीप केलं गेलं आणि त्या चेंडूवरती सिंगल धाव D1 मध्ये चेंडूला ढकललं गेलं आहे. ही चांगली खेप इकडे स्वीकारली जाते फलंदाजांच्या माध्यमातून आणि सिंगल धाव कंप्लीट होईल. धाव फलक जाऊन पोहोचेल 27 या आकडेवरती. येणारा 6 चेंडू आणि त्या 6 चेंडूवरती डिपेंड करायचे आहेत 3 धावा. जाऊया पुन्हा एकदा उर्वी डीजेकडे. इकडे जर पाहिलं गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज पाहायला मिळतोय गोपाल ह्यांना मात्र इंट्रोड्यूस केलं गेलंय. पाहूया येणारे 6 चेंडू 3 धावेची आवश्यकता आहे. अर्जुन 11 संघाने 2 धावा जरी इथे बनवल्या तरीही सामना जिंकू शकतो कारण की जय हनुमान वडकुंड संघ हा ऑल इन झाला होता आणि इकडे 3 विकेट मात्र अर्जुन संघाने गमावल्यात. इकडे खेळण्याच्या प्रयत्नात फलंदाज मात्र आपला विकेट गमावलाय. इकडे सिंगल धाव बनवण्याच्या नादामध्ये चेंडू फलंदाजापासून लांब, फलंदाजाच्या शरीरापासून लांब, ही एक चांगली स्ट्रॅटजी आहे. इकडे जर पाहिलं तर वाईटसाठी मात्र रिव्ह्यू इकडे घेतला जातोय. थर्ड अंपायरकडे रेफरल केलं जातोय. पंचांकडनं सॉफ्ट डिसिजन आहे की हा चेंडू मात्र चांगल्या लेंथमध्ये आहे. परंतु इकडे अर्जुन 11 संघाकडनं मात्र रिव्ह्यू घेतला जातोय. इकडे पाहूया काय निर्णय पोचवला जाणार पाहिलं जाईल. तर आपल्या संघाकडे जाऊ नका, आपल्या डगआउटकडे जाऊ नका. विनंती असेल आपण आपल्या क्रीजवरती राहायचं आहे. आपल्या डगआउटकडे आपण जाऊ नका. तर नक्कीच धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठान आयोजित धर्मवीर आनंद दिघे साहेब चषक 2025 भव्य नाईट अंडरम बॉक्स क्रिकेटची ही स्पर्धा आणि तर ऑन फील्ड डिसिजन मात्र पाहायला मिळेल आपल्याला. पाहूया
गोलंदाज हा मध्ये आला होता आणि त्याच कारणामुळे मात्र तिथे तर गोलंदाज हा मध्ये आला होता आणि रिव्ह्यू मात्र दोन्ही संघाचे गमावलेले आहेत. दोन्ही संघांनी आपले रिव्ह्यू गमावलेले आहेत. आता जर पाहिलं सामन्याचं समीकरण येणाऱ्या 5 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 3 धावा. 5 चेंडू आणि 3 धावा असं सामन्याचं समीकरण पाहायला मिळतंय. एक कडवी धुंद, एक कडवी मॅच पाहायला मिळतोय. कोण जिंकणार ह्याच्यावरती लक्ष आहे आणि तो जिंकणार कोण असं अर्जुन 11 संघाचा फलंदाज सांगतोय. जिंकणार आम्ही. इकडे फुलटो चेंडू हाताळला गेला. समाचार पूर्णपणे घेतला चौकाराने. टॉप 4 मध्ये मात्र इथे बाजी मारली जाते अर्जुन 11 संघाने आणि अर्जुन 11 संघाचं अभिनंदन असेल आणि कौतुक असेल जय हनुमान वडकुंज संघाचं.